नाही, गेले अनेक महिन्यांपासून मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना पेक्षा जास्त तिथले जे आमदार आहेत सन्माननीय नरेंद्रजी मेहता विरुद्ध प्रताप सरनाईक साहेब ह्यांच्यामध्ये एक वेगळा वाद हा निर्माण झालेला आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं की मीरा भाईंदरच्या जनतेने 2009 पासून ते 2024च्या निवडणुकीमध्ये सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांना 4 वेळा सलग आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मीरा भाईंदर शहराची पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे बदल त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून झालेले आहेत. मीरा भाईंदर शहर हा अतिशय म्हणजे विकासाच्या माध्यमातून हा चांगला आता शहर म्हणून त्याची एक ओळख निर्माण झालेली आहे. आणि अशाच काळामध्ये त्या ठिकाणी असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता हे वारंवार सन्माननीय सरनाईक साहेबांवर जे टीका करत होते त्या टीकेला उत्तर म्हणून काल एक पत्र मी त्यांना त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून काल गेले अनेक वर्ष अनेक दिवस जे ड्रामा सुरू आहे त्या ड्रामाच्या विरोधात काल तो पत्र मी सन्माननीय नरेंद्रजी मेहता यांना दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा एक उल्लेख आहे की त्यांनी ड्रायव्हर म्हणून संबोधलेलं आहे प्रताप सरनाईक यांना एका कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर काल एक प्रोटोकॉलचा देखील त्यांच्याकडून भंग झालेला आहे. या सगळ्या बाबतीत आपण असं म्हटलंय की आमचा संयम मी ठेवलेला आहे, नेमकं काय? नाही, मी आपल्याला बघतो शेवटी बघा राजकारणातला एक नियम आहे ज्या माझ्या आई वडिलांनी तरी मला ते संस्कार दिलेले आहेत की राजकारणामध्ये आपलं वयापेक्षा मोठं जरी कोणी असलं तरी कधी कोणावर टीका करू नये. आणि त्यापेक्षा जास्त खालच्या पातळीवरची टीका ही कधीच आपण राजकारणामध्ये केली नाही पाहिजे असे मला संस्कार माझ्या आई वडिलांनी दिलेले आहेत. परंतु नरेंद्र मेहता हे काल त्यांनी एक जे वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं की प्रताप सरनाईक हे मेरे ड्रायव्हर होते, तर त्यामुळे एका पदावर बसलेल्या व्यक्तीविरोधात आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचे स्टेटमेंट देता जेणेकरून त्या ठिकाणी असलेले शिवसैनिक आमचे कार्यकर्ते हे प्रचंड नाराज होतात. आणि मी एकच विचार केला की अग्रेसिव्हली ह्याला उत्तर न देता आपण संयमाने हा पत्राच्या माध्यमातून त्यांना एक आपला जो संदेश आहे तो देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शेवटी बघा राजकारणामध्ये आज सरनाईक साहेब 4 वेळा आमदार झालेले आहेत. त्या ठिकाणी आता सरनाईक साहेब आज राज्याचे मंत्री म्हणून काम करत आहेत. आणि अशा व्यक्तींवर वारंवार नरेंद्र मेहताजी हे वेगवेगळ्या पद्धतीची घाणेरडी पद्धतीची टीका हे करत आहेत. म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही बापाला नडण्यापेक्षा मुलाशी नडा आणि मुलाला जे काही आपल्याला उत्तर द्यायचे ते उत्तर निश्चितपणे देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी करत राहीन. सर, हा वाद आता खूप टोकाला जात आहे. तर या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी आपण काय बोलणार आहात का? म्हणजे तुमच्या म्हणजे शिवसेनेच्या देखील आणि भाजपच्या देखील, कारण की त्यामुळे कॅडर जे आहे खालचं भाजप शिवसेना जे एकत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते कुठे ना कुठे बिघडते, त्यांच्यामुळे देखील वाद निर्माण होतात. महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालेलं आहे. आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम, विकासाचं काम हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ठाणे, मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार अनेक असे जे शहर आहेत त्या शहरांमध्ये चांगलं काम हे आमच्या सगळ्या या नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि अशा आम्ही सरकारमध्ये एकत्र असताना जर विरोधी पक्ष म्हणजे त्या विरोधातले काही जर आमदार आमच्याबद्दल जर अशी टीका टिप्पणी करत असतील तर निश्चितपणे वरिष्ठांकडे आम्ही ही मागणी करणार आहेत की अशा लोकांवर आपण ऍक्शन घ्यावं. ही सुद्धा मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.